नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाटेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे शुद्ध लेखन. आणि हो, यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे हेच आपण आजच्या विश्लेषणात अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला लगेच सुरुवात करूया. मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, कारण त्यामुळेच आम्ही तुमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यापैकी अनेकांसोबत असं होतं नाही का, की आपण अभ्यास तर खूप केलेला असतो, पण परीक्षेमध्ये शुद्ध लेखनाच्या अगदी साध्या छोट्या चुकांमुळे आपले हक्काचे मार्क्स जातात, तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण आज आपण ह्याच समस्येवर एक पक्का तोडगा काढणार आहोत. तर पहिला प्रश्न, शुद्ध लेखन एवढं महत्त्वाचं काय? फक्त शब्द बरोबर लिहिता येणं म्हणजे शुद्ध लेखन नाही, तर शब्दामागचा योग्य अर्थ जपण्यासाठी शुद्ध लेखन महत्त्वाचं आहे. परीक्षेत जर शब्दाचा अर्थच बदलला तर आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण बघा. कळ या शब्दाचा अर्थ होतो वेदना किंवा दुःख. आता याला फक्त एक काना जोडूया. शब्द तयार होतो काळ, ज्याचा अर्थ आहे वेळ किंवा समय. पाहिल्यात, एका छोट्याशा मात्रेमुळे किंवा काण्यामुळे अर्थ किती बदलतो. ह्याच चुका आपल्याला परीक्षेत टाळायच्या आहेत. चला तर मग आता आपण थेट त्या सामान्य चुकांवर येऊया, ज्या परीक्षेत हमखास विचारल्या जातात आणि आपले गुण कमी करतात. एकदा का आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्दांमधला नेमका फरक ओळखता आला ना, की समजा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो. जरा या तक्त्याकडे बघा. पहिलं शब्द आहे विद्यालय. इथे द ला य जोडण्याची पद्धत चुकीची आहे. योग्य शब्द आहे विद्यालय. त्याचप्रमाणे अनेक जण सूर्य असं लिहितात, पण तो शब्द चुकीचा आहे. यच्या डोक्यावर रफार दिल्यावर सूर्य हा योग्य शब्द तयार होतो. याच लहान लहान गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचंय. बरं, आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. माणूस हा शब्द तर आपण नेहमीच वापरतो, पण याचं शुद्ध रूप काय असेल? यातला नू पहिला असतो की दुसरा, म्हणजेच ऱ्हस्व की दीर्घ? चला पटापट विचार करा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बघू. ठीक आहे, चुका कोणत्या होतात हे तर आपल्या लक्षात आलं, पण आता त्या टाळायच्या कशा? त्यासाठी काही सोपे नियम आहेत. आपण सुरुवात करूया अनुस्वार आणि जोडाक्षरांपासून, कारण सगळ्यात जास्त गोंधळ इथेच होतो. सगळ्यात आधी अनुस्वार म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. अनुस्वार म्हणजे अक्षरावर दिलेला एक छोटासा टिंब. हा टिंब नाकातून येणाऱ्या उच्चाराचं प्रतीक आहे, ज्याला आपण अनुनासिक असं म्हणतो. आणि गंमत म्हणजे त्याचा उच्चार हा त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षरावरून ठरतो. हा नियम थोडा नीट समजून घ्या. इथे तक्त्यात दाखवल्याप्रमाणे अनुस्वारानंतर कोणता अक्षरगट येतो त्यावर त्या अनुस्वाराचा उच्चार ठरतो. समजा अनुस्वारानंतर क किंवा ख आलं तर त्या अनुस्वाराचा उच्चार ङ असा होतो. अच्छा, म्हणजे त्या टिंबाचा आवाज काय असेल हे पुढचं अक्षर ठरवतं, बरोबर? अगदी बरोबर. हा एक नियम जरी लक्षात ठेवला तरी पंकज, चंचल किंवा घंटा यांसारख्या शब्दांमधली चूक कधीच होणार नाही. आता बोलूया अशा शब्दांबद्दल जे इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषांमधून मराठीत आले आहेत. जसं की डॉक्टर, बॉल, स्टेशन हे शब्द लिहिताना आपण अक्षरावर अर्धा चंद्र देतो. हा नियम खास परभाषेतून आलेल्या शब्दांसाठीच आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मित्रांनो, एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना. फक्त शुद्ध लेखनच नाही, तर मराठी व्याकरणातले इतरही महत्त्वाचे घटक जसे की समास, अलंकार, प्रयोग या सगळ्यांवर आम्ही सविस्तर विश्लेषण केले आहे. ते सगळे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की तपासा. नियम तर आपण समजून घेतले, पण परीक्षेमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी फक्त नियम माहीत असून चालत नाही, तर एक स्मार्ट अभ्यास रणनीती म्हणजे एक स्मार्ट स्ट्रॅटेजी असायला हवी. चला तर मग बघूया की शुद्ध लेखनाचा अभ्यास प्रभावीपणे कसा करायचा. ही आहे आपली सोपी 3 स्टेप स्मार्ट स्ट्रॅटेजी. 1. दररोज न चुकता कमीत कमी 20 ते 30 शब्दांचा लेखनाचा सराव करा. 2. जे शब्द तुमचे वारंवार चुकतात त्यासाठी एक वेगळी चुकांची नोंदवही बनवा, आणि हो, त्यात ते शब्द लिहून काढा. आणि तिसरं म्हणजे तुमच्या चुकांचा पॅटर्न ओळखा, म्हणजे तुमची वेलांटी चुकते की उकार की अनुस्वार. ज्या चुका जास्त होतात त्यावर फोकस करा. आणि हो, तुमच्या सरावासाठी आम्ही एक खास भेट आणली आहे. आज आपण जे काही शिकलो त्याच्या सगळ्या नोट्सची एक PDF आणि सरावासाठी एक स्पेशल क्विज, या दोन्हींची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यावर ती क्विज नक्कीच सोडवा. तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.
शुद्धलेखन हा मराठी भाषेचा पाया आहे. ते फक्त आपलं लेखन अचूक करत नाही, तर शब्दांचा अर्थ स्पष्ट करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेत आपल्याला हक्काचे गुण मिळवून देतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. तर मित्रांनो, आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर हे विश्लेषण आवडलं असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. महा-टी-ई-टीची तयारी करणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.